शेतकरी मित्रांनो हो नमस्कार. वार आहे गुरुवार, तारीख आहे 9 जुलै. वार आहे शुक्रवार, तारीख आहे 10 जुलै. आपण सलग 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून आपले व्हिडिओ पाहतात हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्राच्या अनेक भागात पाऊस होत आहे. त्यामुळे सविस्तर माहिती जाणून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, गुरुवारी 9 जुलैला आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या अनेक परिसरांमध्ये आपल्याला काही परिसरांमध्ये पाऊस दाखवत आहे, काही परिसरांमध्ये पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. आपण सर्वात आधी सुरुवात करूया सांगली परिसरामधून. सांगली, तासगाव, अंजनी, ईश्वरपूर, कोल्हापूर, इचलकरंजी, निपाणी हा जर परिसर जर बघितला तर या भागामध्ये काही प्रमाणात आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. पण कुठलाही पाऊस या भागात दिवसभर गुरुवारी 9 जुलैला असणार नाही आहे. त्याचबरोबर आपण जर सांगोला परिसर जर बघितला तर सांगोल्यामध्ये काही प्रमाणात रिमझिम पाऊस देखील पडू शकतो. त्याचबरोबर या पावसामध्ये वादळी वातावरण देखील असणार आहे. त्याचबरोबर आपण जर पंढरपूर, अकलूज, इंदापूर, बारामती हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील दिवसभर पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर बार्शी, सोलापूर, धाराशिव, नलदुर्गा, अक्कलकोट, त्याचबरोबर विजयपूर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, एक विनंती आहे. मागील काही दिवसात महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. आपण जे नावं घेतोय, ज्या गावांचे ज्या शहरांचे, त्या शहरांमध्ये तुमच्या भागात पाऊस याआधी झाला आहे का हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर लातूर, अहमदपूर, परळी, केज, माजलगाव, बीड, त्याचबरोबर पैठण, अंबड, पाथर्डी, जामखेड हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात दिवसभर पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर जिंतूर, परभणी, हिंगोली, नांदेड, उमरखेड, पुसद, अर्नी, यवतमाळ, पांढरकवडा, आदिलाबाद, हिंगणघाट, वरारा, चंद्रपूर, चिमूर, उमरेड, नागपूर, त्याचबरोबर रामटेक, मुलताई, त्याचबरोबर अमरावती, अचलपूर, अकोट, धरणी, बुरहानपूर, बोदवड, खामगाव, चिखली, शेवगाव हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात पूर्णपणे दिवसभर गुरुवारी 9 जुलैला आपल्याला पूर्णपणे कोरडं वातावरण दिसत आहे. तर या वातावरणामध्ये वादळी वातावरण जास्त प्रमाणात असणार आहे, पण पूर्णपणे या भागात देखील कोरडं वातावरण आहे. तर शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की पुन्हा पावसाची सुरुवात कधी होणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल पावसाची एंट्री महाराष्ट्रामध्ये पुन्हा कधी होणार आहे. आपण जर बघितलं तर शिरपूर, त्याचबरोबर अंबळनेर, धुळे, साक्री, नंदुरबार, त्याचबरोबर सटाणा, मालेगाव, मनमाड, चाळीसगाव, कोपरगाव, श्रीरामपूर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर आपण नाशिकमध्ये देखील काही प्रमाणात कोरडंच वातावरण आहे. तेच जर आपण जर पेठ, घोटी हा परिसर बघितला तर येथे रिमझिम पाऊस हा पडू शकतो. कुळगाव, बदलापूर, वसई, विरार या भागात देखील रिमझिम पाऊस असणार आहे. जास्त पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस या भागामध्ये असणार आहे. त्याचबरोबर मुंबई, पेण, लोणावळा, लवसा, मुरुड, जंजिरा, महाड, महाबळेश्वर या परिसरात देखील काही प्रमाणात हा पाऊस देखील होणार आहे. त्याचबरोबर आपण जर चिपळूण, दापोली, रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी हा संपूर्ण समुद्र किनारपट्टा जर बघितला तर या भागात ढगाळ वातावरण असणार आहे, पण कुठलाही पाऊस आपल्याला काही जाणवत नाही आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आपण जर शुक्रवारी 10 जुलैला जर बघितलं तर वातावरणामध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणात बदल होताना दिसत आहे. म्हणजे आपण जर महाबळेश्वर, लवसा, लोणावळा, पेण हा जर परिसर बघितला तर या भागात रिमझिम पाऊस हा होणार आहे. त्याचबरोबर पेणमध्ये देखील रिमझिम पाऊस हा होणार आहे. मुरुड, जंजिरा, महाड, दापोली या भागात देखील जास्त पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस किंवा काही भागात ढगाळ वातावरण देखील असू शकतं. कधी? शुक्रवारी 10 जुलैला. त्याचबरोबर आपण जर वसई, विरार, बोईसर, वापी, वलसाड,
त्याचबरोबर पेठ, नवसारी हा परिसर जर बघितला तर या भागात फक्त ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. नाशिक भागात देखील काही दिवसापूर्वी नाशिक परिसरात जोरदार स्वरूपाचा पाऊस होता. पण आता जर बघितलं तर नाशिक परिसरात देखील पूर्णपणे वातावरण थंड झालेलं आपल्याला दिसत आहे. म्हणजे पूर्णपणे कोरडं वातावरण त्या परिसरामध्ये आपल्याला दिसत आहे. आपण जर अकोले, कोपरगाव, मनमाड, त्याचबरोबर मालेगाव, सटाणा, धुळे, चाळीसगाव, अंबळनेर, साक्री, नंदुरबार, त्याचबरोबर शिरपूर, चापोडा, त्याचबरोबर जळगाव, शेवगाव, पोदवड, भोकरदन, चिखली, खामगाव हा जर संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आता पाऊस हा आपण जर बघितलं तर पावसाची एंट्री कधी होती हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडलेला आहे. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला समजेल तुमच्या भागामध्ये पाऊस कधी होणार आहे. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांच्या म्हणजे ज्या ज्या गावांमध्ये पाऊस झालेला नाही त्या गावांची नावे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. शेतकरी मित्रांनो, आपण जर मुलताई, त्याचबरोबर अरवी, यवतमाळ, अचलपूर, अकोट, अकोला, त्याचबरोबर यवतमाळ, वर्धा, हिंगणघाट, नागपूर, रामटेक, भंडारा, तुमसर, गोंदिया, साकोली, चिमूर, वरारा, चंद्रपूर, सिरपूर, त्याचबरोबर आदिलाबाद, पांढरकवडा, यवतमाळ, अर्नी, पुसद, उमरखेड, निर्मळ, त्याचबरोबर नांदेड, हिंगोली, वाशिम परिसर, तर या परिसरात जर आपण बघितलं तर आपल्याला फक्त वादळी वातावरण दिसत आहे. बाकी पूर्णपणे या भागात देखील कोरडं वातावरण आहे. आपण जर काही दिवसापूर्वी जर बघितलं तर वाशिम, हिंगोली, पुसद, उमरखेड, नांदेड, परभणी, जिंतूर या परिसरामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आज झालेला आहे. पण आता पूर्णपणे पावसाने उघड दिलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर चिखली, परतूर, माजलगाव, परभणी, परळी, अहमदपूर, लातूर, नलदुर्गा, धाराशिव, बार्शी, केज, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, कोपरगाव, श्रीरामपूर, अहिल्यानगर, शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागामध्ये पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर एकंदरीत जर बघितलं 2 दिवसामध्ये गुरुवारी 9 जुलै आणि शुक्रवारी 10 जुलै आपण जर 2 दिवस बघितलं तर महाराष्ट्राच्या फक्त मुंबई परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे. महाबळेश्वर परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे. बाकीचे जर आपण ठिकाणं बघितले तर पूर्णपणे कोरडं वातावरण आपल्याला दिसत आहे. आता हे वातावरण किती दिवस राहील हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच सांगणारच आहोत. पण आपल्या चॅनलसोबत जोडून राहण्यासाठी सर्वात आधी आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या गावाचं, आपल्या जिल्ह्याचं नाव सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसह. आपल्या चॅनलशी जोडून राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.